नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. इस्लामपुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुयायांचा भव्य मूकमोर्चा. सोमनाथ सूर्यवंशी हत्येप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा निषेध. परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येप्रकरणी संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा. यासह विविध मागण्यांसाठी वाळवा तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुयायांनी भव्य मूकमोर्चा काढला. याबाबतचे निवेदन तहसीलदार सचिन पाटील यांना देण्यात आलं. वाळवा पंचायत समिती इस्लामपूर येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. इस्लामपूर शहरातील झरीनाका, आझाद चौक, लाल चौक, गांधी चौक, यल्लमा चौक असा शांततेत मूकमोर्चा निघाला. तहसील कार्यालय चौकातील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं. तहसील कार्यालय चौकात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. डॉक्टर भारत पाटणकर, सुनील कांबळे, सचिन जाधव, अमोल कांबळे, वंदना कांबळे यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यस न्यूज महाराष्ट्रासाठी आनंदा कांबळे, सहसंपादक. संकट आहे, हे संकट देशभर आहे. बाबासाहेब आंबेडकरांची घटना मोडून टाकायचा इरादा आहे, तो लपून ठेवून सगळं चाललेलं आहे. दुसऱ्या मार्गाने तिकडं जायचा जो विचार आहे त्याचा ही एक घटना आहे. अशा जास्त घटना घडणार आहेत. त्यामुळं खरा हेतू हा घटना नष्ट करणं हे आहे, हुकुमशाही आणणं हे आहे. आणि दुसरा हेतू जो आहे तो बाबासाहेब आंबेडकरांना जे सगळ्या देशातले लोक मानतात, त्या बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला तरी कोण आमचं वाकड करतो अशी कुर्मी पंड्यामध्ये आहे. आणि म्हणून हा जो काय आंदोलन आहे या आंदोलनामध्ये आम्ही एवढ्यावर थांबणार नाही. आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व आंबेडकर प्रेमींना एकत्र एक बैठक बोलू आणि यातून महाराष्ट्रव्यापी असा एक भव्य मोर्चा, हा 3 लाखाचा मोर्चा हा मुंबईच्या विधानभवनावर काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असं या प्रसंगी आम्हाला म्हणायचं.